सोमवार दिनांक 10 फेब्रुवारीच्या सकाळी हिंगणघाट पीडितेने अखेरचा श्वास घेतला। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातूनच नव्हे तर देशातून संतापाची लाट पसरली। अमरावती शहरातील खासदार नवनीत राणा यांनी या पीडितेविषयी संसदेत आधीच महिला सुरक्षेचा मुद्दा उचलला होता आणि 10 फेब्रुवारी रोजी हिंगणघाट पीडितेची मृत्यू झाली। त्यानंतर विदर्भ न्यूजशी बोलताना त्यांनी आपले महिलांविषयी हे मत व्यक्त केले व या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला। जे आज महाराष्ट्रामध्ये हिंगणघाट वर्धामध्ये हिंगणघाट गावामध्ये जे प्रकार 7 दिवस आधी घडलं, ती शिक्षक होती, टीचर होती, ती शिकवत होती पोरांना आणि तिच्यावर असं प्रकार घडलं की एक मुलांनी येऊन रोडवर तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न आणि तिला जाळलं आणि तिचं आज निधन झालं। पण गेल्या 7 दिवसापासून ती एकच मागणी करत होती, नाही तिच्या तोंडातून आई निघाला, नाही बाबा निघाला, नाही भाऊ निघाला। तिच्या तोंडातून एकच वाक्य नेहमी निघत होता की माझ्यासोबत ज्यांनी असा केला तिला कडक कारवाई तिच्यावर झाली पाहिजे आणि तिला फाशी झाली पाहिजे। तर मला फक्त या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एकच विनंती करायची आहे की जर आई बहिणी सुरक्षित पाहिजे महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर कडक कायदा आणि कानून आणलंच पाहिजे। जर जगनमोहन रेड्डी आंध्रामध्ये करू शकतात तर माझा महाराष्ट्र कशाची वाट पाहत आहे। यानंतर अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील या घटनेचा कडाडून निषेध करत आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या। आज अतिशय दुर्दैवी बातमी समजली। हिंगणघाटच्या प्रकरणात त्या मुलीचा आता अंत झालेला आहे, मरण पावली आहे। खरं तर तिला वाचवण्याचा आपण भरपूर प्रयत्न केला पण ते हाती आलं नाही। निश्चितच त्यांच्या आईवडिलाच्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा निश्चित कदर केला जाईल आणि त्या सगळ्या जो आरोपी आहे त्याला निश्चित सजा होणार आणि ते फाश लगेच कसे होणार, लवकरात लवकर ते कसे होईल आणि या संदर्भात नवीन काही कायदे आणण्याचा सुद्धा आम्ही महिला बाल कल्याणकडून प्रयत्न करतो जेणेकरून ह्या घटना होऊ नये। अशा विद्रूप लोकांकडून जी विकृती केल्या जातं आणि हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला याला थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न करू। तसेच अमरावती शहरातील पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनीही हिंगणघाट पीडितेला श्रद्धांजली वाहून घटनेचा निषेध केला। ती आपल्यातून निघून गेली आणि माझ्यातली आई निशब्द झालेली आहे। मला बोलण्यासाठी शब्द नाही आहेत आज इथं। अतिशय दुःख सगळ्यांना झालेलं आहे। जे कृत्य झालं ते कृत्य राक्षसी होतं आणि या राक्षसी कृत्याला समाजात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे। त्या ठिकाणी तिच्या आत्म्याला तेव्हा शांती लाभेल ज्या वेळेला अपराध्याला शिक्षा मिळेल आणि समाजामध्ये आम्ही एक वेगळ्या प्रकारे सामोरे जायचा प्रयत्न करू, प्रशिक्षण देऊ। लहान मुलांना मुलींना शैक्षणिक वर्गापासून त्या ठिकाणी ते सगळं आम्हाला नियोजन करावं लागेल। अपराधाला कठोर शिक्षा झाली पाहिजे याच्यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि लवकरात लवकर त्याला त्या ठिकाणी शिक्षा मिळेल अशी अपेक्षा पण आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।